नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज एक नवीन नातं निर्माण झालं. तसे तर स्वामींचे आणि माझे गेली 18 वर्षे गुरुशिष्याचे नाते आहे आणि गेली 18 वर्ष स्वामींच्या सेवेत आहे. पण आज एक नवीन नात्याला सुरुवात झाली. आज मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना राखी बांधली. हा आहे आमचा सांगली कोल्हापूर रोड. तर या रोडच्या पलीकडेच महाराजांचं मंदिर आहे. या रोडला खूपच गर्दी असते, पण सकाळी 6:30ची वेळ आणि रक्षाबंधनाची सुट्टी असल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. मंदिर यावर्षी मार्चमध्ये पूर्ण झाले आहे आणि पहिल्यांदाच मी महाराजांना मंदिरात जाऊन राखी बांधली आहे. आज एक नवीन नातं निर्माण झालं. मन अगदी भरून आलं. हे एक हक्काचं नातं मला आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मिळालेलं आहे. मंदिरामध्ये सकाळची आरती झाली. एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप केला आणि त्यानंतर मी महाराजांना राखी बांधली. तुम्ही इथे बघू शकता, महाराजांच्या छोट्या मूर्तीला राखी बांधली आहे. राखी बांधतानाचा व्हिडिओ मला काही शूट करता आलेला नाही. मुलगीसोबत होती, पण तिला प्रसाद देण्याचं काम सांगितलं होतं, त्यामुळे तिला काही माझा व्हिडिओ शूट करता आला नाही. पण महाराजांना राखी बांधली. खूप समाधान वाटलं. ज्यांना कोणाला भाऊ नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना भाऊ म्हणून त्यांना आपली राखी बांधावी. मलाही भाऊ नाही, त्यामुळे आज मी मंदिरामध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना राखी बांधली. महाराजांचं दर्शन घेऊन घरी आले. त्यानंतर घरामध्ये रक्षाबंधन साजरं झालं. तर माझ्या मुलगीने वडिलांना आणि आपल्या भावाला राखी बांधली. तर अशा पद्धतीने आमचं रक्षाबंधन साजरं झालं.